सर्वांना नमस्कार. आपल्या केटी मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी साहित्यातील महत्त्वाचे पुस्तकं आणि त्याचे लेखक यांची माहिती बघणार आहोत. बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवा भरती असेल किंवा पोलीस भरती असतील, या परीक्षेमध्ये ह्या घटकावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेली जे काही पुस्तकं आहेत आणि त्यांचे लेखक आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्यांची बघणार आहोत. तर चला आपण ग्रंथ आणि त्यांचे लेखक आपण बघूयात. बघा, पहिल्यांदा आहे लक्ष्मीबाई टिळक यांचं पुस्तक आहे स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळक. त्याच्यानंतर श्री म माटे उपेक्षितांचे अंतरंग. तर श्री म माटे, आता कधी कधी परीक्षेमध्ये काय होतं, श्री म माटे असं न देता त्यांचं पूर्ण नाव माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांचं पूर्ण नाव आहे श्रीपाद महादेव माटे. त्यांनी उपेक्षिताचे अंतरंग ही रचना केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं पुस्तक आहे अनामिक भावनांचे पाझर असं त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर श्री ज जोशी असं त्यांचं नाव आहे. आनंदी गोपाळ ही त्यांची रचना आहे. त्याच्यानंतर वि वा शिरवाडकर यांचं प्रसिद्ध असं नाटक आहे वि वा शिरवाडकर, याच्यावरच पिक्चर निघालेला आहे नटसम्राट. त्याच्यानंतर आहे विश्राम बेडेकर यांचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे रणांगण. त्याच्यानंतर आहे गोदावरी परुळेकर, त्यांचं पुस्तक आहे जेव्हा माणूस जागा होतो. श्री ना पेंडसे यांचं पुस्तक आहे रथचक्र. त्यांचं पूर्ण नाव आहे श्रीपाद नारायण पेंडसे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जे आहेत श्रीपाद नारायण पेंडसे यांचं पुस्तक आहे रथचक्र. किशोर शांताबाई काळे. बघा, बऱ्याच परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारतात सरळ सेवा भरतीमध्ये. किशोर शांताबाई काळे, त्याचं आहे कोल्हाट्याचं पोर. त्याच्यानंतर आहे महेश एलकुंचवार, त्यांचं रचना आहे वाडा चिरेबंदी. किरण नगरकर 7×43. किरण नगरकर यांचं 7×43 हे त्यांची रचना आहे. त्याच्यानंतर प्र इ सोनकांबळे, तर त्यांची रचना आहे आठवणीचे पक्षी. तर आपण सोनकांबळे जे आहेत त्यांच्याविषयी बघा. त्यांचं प्र इ सोनकांबळे म्हणजे काय, प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांची रचना आहे आठवणीचे पक्षी. त्याच्यानंतर आहे अनिल अवचट, त्यांचं रचना आहे माणसं. लक्ष्मण माने हे पण प्रसिद्ध आहेत. लक्ष्मण माने त्यांचं जे काही उपरा ही रचना आहे. त्याच्यानंतर रंगनाथ पठारे, बघा ताम्रपट. बघा, रंगनाथ पठारे एक समिती नेमली होती, त्याच्यात त्यांचं हे रचना आहे ताम्रपट. लक्ष्मण गायकवाड उचल्या. त्याच्यानंतर उत्तम कांबळे. बघा, उत्तम कांबळे हे सकाळ पेपरचे संपादक होते. त्यांचं पुस्तक आहे आई समजून घेताना. अरुणा डेहरे, त्यांचं पुस्तक आहे कृष्ण किनारा. विश्वास पाटील पानिपत. राजन गवस तनकट असा. बघा, विश्वास पाटलाचं तुम्हाला माहिती आहे पानिपत हे
कादंबरी ही प्रसिद्ध आहे. राजन गवस, तणकट, त्याच्यानंतर सदानंद देशमुख, बोरामास. बघा, त्याच्यानंतर आहे वसंत कानेटकर, रायगडाला जेव्हा जाग येते. बघा, हे पण महत्वाचं आहे. रायगडाला जेव्हा जाग येते हे पुस्तक वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं आहे. जी. ए. कुलकर्णी यांचं काजळ माया हे पुस्तक आहे. हे पण पुस्तक प्रसिद्ध आहे. आपण जे हे बघतोय त्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार भेटलेले आहेत. त्यांची ही यादी आहे. कारण ह्या लेखकांच्या अजून बरेच पुस्तकं आहेत, परंतु त्याच्यातले महत्वाचे ज्या पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे त्या पुरस्कारांची ही यादी आहे. बघा, जी. ए. कुलकर्णी. आता जी. ए. कुलकर्णी, जी म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. त्यांची रचना आहे काजळ माया. गंगाधर गाडगीळ, एका मुंगीचे महाभारत. कोण लिहिलेलं आहे तर गंगाधर गाडगीळ यांनी. ना. स. इनामदार, त्यांची रचना आहे राव. नारायण सुर्वे, माझे विद्यापीठ. त्याच्यानंतर सुनीता देशपांडे, आहे मनोहर तरी. हे पुस्तक कुणाचं आहे तर सुनीता देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. अरुण कोलटकर, भिजकी वही म्हणजे भिजलेली वही. भिजकी वही कुणाचं आहे तर अरुण कोलटकर यांनी लिहिलेलं आहे. भूमी ही रचना कोणी केलेली आहे तर आशा बगे यांनी. कोण? आशा बगे यांनी. गो. मा. पवार यांनी लिहिलेलं आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जीवन व कार्य. आता बघा, हे समाजसुधारक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. यांच्यावर आधारित समीक्षा त्यांनी केलेली आहे गोमा पवार यांनी. गोमा पवार म्हणजे गोपाळ मारुतीराव पवार यांनी काय केलेलं आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. श्याम मनोहर यांनी उत्सुकतेने मी झोपलो हे रचना केलेली आहे. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. कोण? श्याम मनोहर यांनी उत्सुकतेने मी झोपलो हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर वसंत आबाजी डहाके यांनी चित्रलिपी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता? चित्रलिपी. आशा केळकर यांनी रुजुवात हे पुस्तक लिहिलेलं आहे. आशा केळकर यांनी रुजुवात हे पुस्तक लिहिलेलं आहे. माणिक गोडघाटे यांनी वाऱ्याने हलते रान. बघा, माणिक गोडघाटे यांनी वाऱ्याने हलते रान बघा हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, त्याच्यानंतर जयंत पवार यांनी फिनिक्स राखेतून उठला मोर हे पुस्तक लिहिलेलं आहे. जयंत पवार यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे तर फिनिक्स राखेतून उठला मोर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सतीश काळसेकर यांनी वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोण लिहिलं आहे? वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तक कुणाचं आहे तर सतीश काळसेकर यांचं आहे. नेक्स्ट, जयंत विष्णू नारळीकर, चार नगरातले माझे विश्व हे पुस्तक आहे. जयंत नारळीकर हे महत्वाचं आहे, हे विचारू शकतात. चार नगरातले माझे विश्व हे पुस्तक जयंत विष्णू नारळीकर यांनी लिहिलेलं आहे. अरुण खोपकर यांनी चलत चित्रव्यूह हे पुस्तक लिहिलेलं आहे. आसाराम लोमटे यांनी आलोक हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोण?
आलोक हे कोण लिहिलेलं आहे तर आसाराम लोमटे यांनी लिहिलेलं आहे. श्रीकांत देशमुख यांनी बोलावे ते आम्ही हे रचना लिहिलेली आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असं प्रश्न विचारू शकतात, बोलावे ते आम्ही कोणी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचे 4 पर्याय असतात. तर कोण लिहिलेलं आहे हे पुस्तक? श्रीकांत देशमुख यांनी. श्रीकांत देशमुख यांनी बोलावे ते आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्राचे देणे हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, चित्र खानोलकर असं पण विचार लिहिलेला असतो, मग आपल्याला ते समजत नाही, त्याच्यामुळं हे पण माहीत असणं गरजेचं आहे. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्राचे देणे हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मंगेश पाडगावकर यांनी सलाम हे पुस्तक लिहिलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकर यांनी सत्तांतर हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंदिरा संत यांनी गर्भरेशीम हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंदिरा संत यांनी गर्भरेशीम पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विश्राम बेडेकर यांनी एक झाड दोन पक्षी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नाग देशपांडे यांनी खुनगाट हे पुस्तक लिहिलेलं आहे. खुनगाट हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? नाग देशपांडे. आता नाग देशपांडे यांचं पूर्ण नाव आहे नागोराव घनश्याम देशपांडे. नागोराव घनश्याम देशपांडे यांनी खुनगाट हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रभाकर उर्ध्वरेषा यांनी हरवलेले दिवस हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आनंद यादव यांनी झोंबी हे कादंबरी लिहिलेलं आहे, हे पण प्रसिद्ध आहे. झोंबी ही कादंबरी बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. झोंबी ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर आनंद यादव यांनी. भालचंद्र नेमाडे यांनी टीका स्वयंवर हे लिहिलेलं आहे. कोण? भालचंद्र नेमाडे यांनी टीका स्वयंवर हे पुस्तक लिहिलेलं आहे. विश्वास पाटील यांनी झाडाझडती हे पुस्तक लिहिलेलं आहे. विश्वास पाटील. नामदेव कांबळे राघव वेळ हे पुस्तक लिहिलेलं आहे. सदानंद मोरे तुकाराम दर्शन. सदानंद मोरे यांनी तुकाराम दर्शन हे पुस्तक लिहिलेलं आहे. सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्याच्यानंतर नामदेव धोंडू महानोर यांनी पानझड हे पुस्तक लिहिलेलं आहे. पानझड. बघा, पानझड हे कोण लिहिले तर नामदेव धोंडू महानोर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर महेश एलकुंचवार. बघा, महेश एलकुंचवार यांनी युगांत हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बाळ सीताराम मर्ढेकर यांनी सौंदर्यशास्त्रांनी साहित्य हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, सौंदर्यशास्त्रांनी साहित्य हे पुस्तक कोण लिहिले तर बाळ सीताराम मर्ढेकर यांनी. चिंतामण गणेश कोल्हटकर यांनी बहुरूपी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बहुरूपी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? चिंतामण गणेश कोल्हटकर. त्याच्यानंतर गणेश त्र्यंबक देशपांडे भारतीय साहित्यशास्त्र. भारतीय साहित्यशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले तर गणेश त्र्यंबक देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विष्णू सकाराम खांडेकर यांनी ययाती. विस खांडेकर यांनी कोणतं लिहिलेलं आहे? ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अनामिकांच्या चिंतनिका हे पुस्तक लिहिलेलं आहे. अनामिकाच्या चिंतनिका हे पुस्तक कोण लिहिले? पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी लिहिलेलं
आहे. श्रीपाद नारायण पेंडसे यांनी रथचक्र हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, पेंडसे आपण आता मगच बघितलं होतं बघा. श्रीपाद नारायण पेंडसे, श्री ना पेंडसे यांनी रथचक्र हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर रणजित देसाई यांची सुद्धा कादंबरी प्रसिद्ध आहे, स्वामी. हे सुद्धा स्वामी हे कादंबरी कोण लिहिले तर रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील विनोदी लेखक पु ल देशपांडे यांनी व्यक्तिवल्ली हे पुस्तक लिहिलेलं आहे. पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील विनोदी लेखक म्हणून ओळखले जातात. अभिनेते, पटकथाकार, संगीतकार, गायक अशा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यांनी आपली कला दाखवलेली आहे. पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्याच्यानंतर त्यांची पुस्तकं बरीच आहेत, ते पुस्तकं गाजलेली पण आहेत. अघळपगळ असेल, गाठोडा असेल, जावे त्यांच्या देशा, 1-0 मी, गणगोत, अजून बरीच पुस्तकं आहेत. त्याच्यापैकी महत्वाची पुस्तकं मी तुम्हाला आता सांगितलेली आहेत. त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनी शिवछत्रपती हे पुस्तक लिहिलेलं आहे. इरावती कर्वे यांनी युगांत हे पुस्तक लिहिलेलं आहे. नरहर रघुनाथ फाटक यांनी आदर्श भारत सेवक हे पुस्तक लिहिलं आहे. आदर्श भारत सेवक हे पुस्तक कोण लिहिलं आहे? नरहर रघुनाथ फाटक यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुर्गा भागवत यांनी पैस हे पुस्तक कोण लिहिले तर दुर्गा भागवत यांनी लिहिलेलं आहे. गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिलेलं आहे. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल यांनी दशपदी हे पुस्तक लिहिले आहे. आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांनी दशपदी हे पुस्तक लिहिलेलं आहे. दशपदी आता बघा, उर्फ अनिल म्हणजे काय तर त्यांचं टोपण नाव आहे. आपण सुद्धा एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लेखक आणि त्यांचे टोपण नाव काय आहे हे आपण बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कारण जर ह्याच्यामध्येच ते सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळं आणि गोंधळ पण होतो. त्याच्यामुळं आपण फक्त लेखक आणि पुस्तक ही तेवढी माहिती बघत आहोत. बघा, दशपदी कोण लिहिले तर आत्माराम रावजी देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. पुन्हा त्र्यंबक व्ही सरदेशमुख यांनी डांगोरा एका नगरीचा हे पुस्तक लिहिले आहे. डांगोरा एका नगरीचा हे पुस्तक कोणी लिहिले? त्र्यंबक व्ही सरदेशमुख यांनी लिहिलेलं आहे. अनुराधा पाटील यांनी कदाचित अजूनही हे पुस्तक लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा, तुम्हाला माहिती आहे ही फकीरा कादंबरी प्रसिद्ध आहे. फकीरा हे कोण लिहिले? अण्णाभाऊ साठे यांनी. पुन्हा पूर्वरंग, आताच आपण पु ल देशपांडे बद्दल माहिती बघितली आणि पु ल देशपांडे यांनी पूर्वरंग हे सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विशाखा कुसुमाग्रज वि. शिरवाडकर असं म्हटलं जातं. विशाखा हे पुस्तक कोण लिहिले तर कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे. बघा, तराळ अंतराळ हे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहिलेलं आहे. बघा, तराळ अंतराळ हे शंकरराव खरात यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पक्षी जाया दिगंतरा हे पुस्तक मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेलं आहे. कोण? पक्षी जाया दिगंतरा हे पुस्तक मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर उत्तम कांबळे यांनी फिरस्ती हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, उत्तम कांबळे यांनी फिरस्ती हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे प्रसिद्ध आहे पुस्तक. नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे, आमचा बाप आणि आम्ही. त्याच्यानंतर कृष्णाबाई सुर्वे यांनी मास्तरांची सावली हे पुस्तक लिहिलेलं आहे.
बघा, दिलीप कुलकर्णी यांनी निसर्गायन हे पुस्तक आहे, इथे चुकून झालेलं आहे. तर दिलीप कुलकर्णी यांनी निसर्गायन हे पुस्तक लिहिलेलं आहे, असं तुम्ही वाचायचं.